ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे. क्वेश्चन नंबर 11. द रेशो ऑफ लार्जेस्ट टू द शॉर्टेस्ट वेवलेंथ इन बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीज मधली कशाचा रेशो काढायला सांगितलाय? लार्जेस्ट टू शॉर्टेस्ट, लॉंगेस्ट टू शॉर्टेस्ट. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलंय. लॉंगेस्ट म्हणजे काय करायचं असतं? n² p² डिवायडेड बाय n² मायनस p² करायचं असतं, बरोबर आहे ना? डिनॉमिनेटरला r येणारच आहे. आणि शॉर्टेस्ट म्हणजे काय करायचं? p² डिवायडेड बाय r करायचं असतं कुठल्याही वेवलेंथला. हे लक्षात पाहिजे. आता बाल्मर सिरीजची लॉंगेस्ट वेवलेंथ कधी जनरेट होते? ज्यावेळी 2 मधून 1 मध्ये जम्पिंग करणार. ठीक आहे. शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हणजे इन्फिनिटी मधून फर्स्ट मध्ये जम्पिंग करणार. p ची व्हॅल्यू 1 आणि n ची व्हॅल्यू 2. n² p² किती येणार आहे? 4 डिवायडेड बाय n² मायनस p² म्हणजे 4 मायनस 1 म्हणजे 3r. ही झाली लॉंगेस्ट वेवलेंथ, बरोबर आहे ना? हे असं फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. आणि शॉर्टेस्ट वेवलेंथ असतं p ची व्हॅल्यू 1च असते बाल्मर सिरीजला. सॉरी हे लायमन सिरीजचं काढलं मी बाय मिस्टेक. बाल्मर सिरीजला p ची व्हॅल्यू किती असते रे? बाल्मर सिरीजला p ची व्हॅल्यू असते 2 आणि 3rd टू 2 जम्पिंग केल्यानंतर लॉंगेस्ट वेवलेंथ क्रिएट होते आणि इन्फिनिटी टू 2nd मध्ये जम्पिंग केल्यानंतर काय होते? शॉर्टेस्ट. बाल्मर सिरीजची इनर ऑर्बिट नेहमी किती ठरलेली असते? p ची व्हॅल्यू किती ठरलेली असते? नेहमी 2 ठरलेली असते. लायमनला इनर ऑर्बिट 1, बाल्मरला 2, पास्टनला 3 अँड सो ऑन, बरोबर आहे ना? लॉंगेस्टला त्याची इनर ऑर्बिटची बाहेरची ऑर्बिट, तिथून जम्पिंग व्हायला पाहिजे. आणि शॉर्टेस्टला इन्फिनिटी पासून 2nd ऑर्बिटमध्ये. आता n² p² किती येणार बघा? 9 इंटू 4 म्हणजे 36 येणार. 36 डिवायडेड बाय n² मायनस p² म्हणजे 9 मायनस 4. 9 मायनस 4 किती रे? 5r. आणि ही किती येणार बघा? p² म्हणजे 4 डिवायडेड बाय r. आता लॉंगेस्ट टू शॉर्टेस्टचा रेशो विचारलाय, तर हा रेशो येणार आहे 36 by 5r into r by 4. ओके, r गेट कॅन्सल अँड देअरफॉर काय येणार बघा? आन्सर येणार आहे 9 by 5. लक्षात आलं? लॉंगेस्ट शॉर्टेस्टचे हे जरा फॉर्म्युले पाठ करून ठेवा. n² p² अपॉन n² मायनस p². डिनॉमिनेटरला r हे असणारच आहे. आणि शॉर्टेस्टला जस्ट p² बाय r. कुठल्याही सिरीजची शॉर्टेस्ट वेवलेंथ. शॉर्टेस्ट वेवलेंथ काढणं खूप सोपं आहे. p² बाय r. कारण त्या प्रत्येक ऑर्बिटचा प्रत्येक सिरीजचा आपल्याला इनर ऑर्बिट नंबर माहिती आहे आपल्याला. लायमनची किती येणार? शॉर्टेस्ट 1 बाय r, बाल्मरची 4 बाय r, पास्टनची 9 बाय r, बरोबर. ब्रॅकेटची किती? 16 बाय r आणि फंडची किती असते? 25 बाय r अँड सो ऑन. So 9 by 5 will be the answer. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय विचारलंय बघा? इन विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झिशन विल द वेवलेंथ विल बी मिनिमम. कुठल्या ट्रान्झिशन मध्ये वेवलेंथ मिनिमम असेल असं विचारलंय. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे 5 to 4. सेकंड ऑप्शन आहे 4 to 3. थर्ड ऑप्शन आहे 3 to 2 आणि लास्ट ऑप्शन आहे 2 to 1. ओके, तर कुठल्या ट्रान्झिशन मध्ये वेवलेंथ मिनिमम असेल असं विचारलंय. ओके, वेवलेंथ काय पाहिजे? मिनिमम पाहिजे. आता हा प्रॉब्लेम आपण 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, 2 मेथडनं. एक बोहर्स फॉर्म्युला वापरून आणि दुसरं एनर्जीची मेथड वापरून. ओके, एनर्जीची मेथड वापरून किंवा बोहरचा फॉर्म्युला वापरून. एनर्जीची मेथड कशी काढणार आहे? या 5 ऑर्बिटची एनर्जी आपल्याला माहिती आहे ना. त्याच्यामुळे 5 to 4 म्हटलं तर 5th ऑर्बिटची एनर्जी आणि 4th ऑर्बिटची एनर्जी यांचं सबट्रॅक्शन करायचं, बरोबर. सबट्रॅक्शन करायचं, ती एनर्जी काढायची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण एनर्जी काढू शकतो. आणि वेवलेंथ आणि एनर्जीचं रिलेशन कसं असतं? जेवढी एनर्जी जास्त तेवढी वेवलेंथ काय असते? कशी असते रे? वेवलेंथ कशी असते? जेवढी एनर्जी जास्त तेवढी वेवलेंथ सगळ्यात कमी असते. हे लक्षात घ्या. आणि याला एक कॉमन सेन्सनं देखील आपण आन्सर काढू शकतो
की सगळ्यात जास्त एनर्जी ज्यावेळी इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प करतो ना त्याच वेळी क्रिएट होते. फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प केल्यानंतर. सेकंड टू द फर्स्ट जम्पिंग केल्यानंतर 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी क्रिएट होते, माहिती आहे ना. कारण सेकंड ऑर्बिटची 3.4, फर्स्ट ऑर्बिटची 13.6, याचा डिफरन्स काढला तर 10.2. आणि बाकीच्या इतर कुठल्याही जम्पिंग काढलं तर एनर्जी नेहमी कमीच येते. आता थर्ड ऑर्बिटची किती असतं बघा, मायनस 1.51 बरोबर आहे ना. आणि सेकंड ऑर्बिटची किती असते, -3.4. याचा डिफरन्स काढला तर साधारणपणे 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट येतो. फिफ्थ ऑर्बिट मध्ये 0.54 ना, आणि फोर्थ ऑर्बिट मध्ये किती 0.85. हे व्हॅल्यू लगेच लक्षात आल्या पाहिजे. इथे येणार आहे 0.31 इलेक्ट्रॉन व्होल्ट साधारणपणे, बरोबर. आणि फोर्थ मध्ये किती असते 0.85, आणि थर्ड मध्ये किती असते 1.51. मायनस मायनस तर आहेच प्रत्येक ठिकाणी. याचा डिफरन्स काढला तर साधारणपणे 0.65 येते ना इलेक्ट्रॉन व्होल्ट, 65 येते. हे असं काढणं जास्त सोपं आहे बोर्स फॉर्म्युला वापरण्यापेक्षा. त्याच्यासाठी एनर्जीच्या व्हॅल्यू, प्रत्येक ऑर्बिटच्या एनर्जीच्या व्हॅल्यू माहिती पाहिजे. हायड्रोजन ऍटमसाठी, बाकीच्या ऍटमसाठी इंटू Z² असतं. ऍटम तोच आहे, त्याच्यामुळे तिथं काही चेंज होणार नाहीये. ओके. याच्यामध्ये असं जर व्हेरिएशन आलं तर मात्र व्यवस्थित कॅल्क्युलेशन करावं लागेल की हायड्रोजन मध्ये सेकंड टू द फर्स्ट, लिथियम मध्ये 5 टू द फोर्थ असं आलं तर त्याच्यामध्ये आन्सर वेगळे येऊ शकतं. आता सगळ्यात जास्त एनर्जी कुठं आहे बघा, 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एनर्जीचे फॉर्म्युला, एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, H/ν किंवा असतं hc/λ. फॉर्म्युले पाठ पाहिजेत. एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला काय असतो, फोटॉनच्या एनर्जीचा फॉर्म्युला म्हणजे बाहेर पडणाऱ्या रेडिएशनच्या एनर्जीचा फॉर्म्युला, तो काय असतो h/फ्रिक्वेन्सी किंवा hc/λ असतो. हा फॉर्म्युला वन्स अगेन ड्युअल नेचर ऑफ मॅटर मध्ये आपण प्लँक्स क्वांटम थेअरी मध्ये बघितलेला आहे. म्हणजे ज्यावेळी फ्रिक्वेन्सी जास्त असते त्यावेळी फोटॉनची एनर्जी जास्त असते, किंवा वेव्हलेंथ ज्यावेळी जास्त असते त्यावेळी एनर्जी कमी, किंवा एनर्जी जास्त असेल तर वेव्हलेंथ कमी. तर सगळ्यात जास्त एनर्जी इमिट होते 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन कुठं बाहेर पडणार असं विचारलं तर जास्त फ्रिक्वेन्सीचे डी ऑप्शन मध्ये, आणि सगळ्यात कमी वेव्हलेंथचे डी ऑप्शन मध्ये. ठीक आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, जनरली इलेक्ट्रॉन ज्यावेळी आउटर ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करतो ना त्यावेळी सगळ्यात जास्त एनर्जी जनरली लिबरेट होते, सगळ्यात जास्त एनर्जी. हे लॉजिकली पण आपण थिंक करू शकतो. क्वेश्चन नंबर 13. हा प्रॉब्लेम बोहर्स फॉर्म्युला वापरून देखील सोडू शकतो. म्हणजे 1/λ = R इन ब्रॅकेट 1/p² - 1/n². प्रत्येक ठिकाणी मग लॅमडा तुम्हाला काढावा लागेल आणि मग ते कम्पेअर करावं लागेल. वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू सिरीज लिमिट इज, ओके, सिरीज लिमिटची वेव्हलेंथ काय असेल, सिरीज लिमिट लॅम्बची वेव्हलेंथ काय असेल. तर फॉर्म्युला आहेत 1/λ चे सगळे फॉर्म्युले आहेत. 1/λ = 2R/n हा पहिला ऑप्शन आहे. R²/n² हा दुसरा ऑप्शन आहे. ओके, 1/λ काढायला सांगितलंय. R/n² आणि R/n. तर सिरीज लिमिट म्हणजे काय असतं रे, सिरीज लिमिट मिनिमम वेव्हलेंथ का मॅक्सिमम वेव्हलेंथ, लॉंगेस्ट का शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. सिरीज लिमिट, सिरीज लिमिट हे अगोदर लक्षात, म्हणून ते दोन वर्ड महत्वाचे आहेत बघा, लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि सिरीज लिमिट. फर्स्ट लाईन आणि सिरीज लिमिट बघा, हे बघा, हे वर्ड व्यवस्थित पाहिजे, माहिती पाहिजे. लॉंगेस्ट म्हणजे फर्स्ट लाईन असतं, एखाद्या सिरीजची फर्स्ट लाईन, आणि शॉर्टेस्ट म्हणजे काय असतं, सिरीज लिमिट असतं, सिरीज लिमिट. मग बघा की फॉर्म्युला काय शॉर्टेस्टचा, p²/r हा लॅम्बडाचा फॉर्म्युला आहे. सो 1/λ फॉर्म्युला त्यांनी विचारलाय. 1/λ फॉर्म्युला R/p². सो पीच्या ठिकाणी फक्त त्यांनी n घेतलंय. R/p² चा सिमिलर फॉर्म्युला कुठला आहे, थर्ड आहे. सो ऑप्शन कुठला येणार आहे, थर्ड येणार आहे. सिरीज लिमिट म्हणजे शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. हे काही स्टुडंटला लक्षात राहत नाही, ते व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. कारण फर्स्ट लाईन, सिरीज लिमिट असे वर्ड विचारले जातात अनेक वेळा क्वेश्चन मध्ये. पुन्हा एकदा बघा, फर्स्ट लाईन, एखाद्या सिरीजची फर्स्ट लाईन म्हणजे काय, लॉंगेस्ट वेव्हलेंथ. हे लक्षात ठेवा, लॉंगेस्ट वेव्हलेंथ. ओके, आणि सिरीज लिमिट म्हणजे काय असतं, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. सिरीज लिमिट म्हणजे तुमचं असतं शॉर्टेस्ट
वेवलेंथ हे अजिबात कधीही विसरायचं नाही. हे रिपीट करा. लक्षात राहत नसेल तर तुमच्या रूम मध्ये कुठेतरी लिहून ठेवा. हे महत्वाचं आहे. फर्स्ट लाईन म्हणजे लॉंगेस्ट वेवलेंथ, सिरीज लिमिट म्हणजे शॉर्टेस्ट वेवलेंथ. आणि हे जरा प्रत्येक सिरीजचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. एन स्क्वेअर पी स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर आणि पी स्क्वेअर बाय आर. शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्टचे फॉर्म्युले. फॉर बोहर्स फर्स्ट ऑर्बिट सर्कम्फरन्स इज 2 पाय आर. देन डी ब्रॉग्ली वेवलेंथ किती असेल? डी ब्रॉय वेवलेंथ किती असेल? क्वेश्चन नंबर 14. आताच आपण डी ब्रॉय एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. फर्स्ट ऑर्बिटचा सर्कम्फरन्स दिलाय 2 पाय आर. तर डी ब्रॉग्ली वेवलेंथ किती असेल? आता आपण बघितलंय की फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती वेव्ज बसतात म्हणून सांगितलंय. फर्स्ट ऑर्बिटमध्ये एकच वेव्ह बसते, हे लक्षात ठेवायचं. ओके, किती डी ब्रॉय वेव्ह बसतात? फर्स्ट एकच वेव्ह, एक, ओनली वन. सेकंड ऑर्बिटमध्ये 2, थर्ड ऑर्बिटमध्ये 3. मग आता फर्स्ट ऑर्बिटचा सर्कम्फरन्स त्यांनी 2 पायर दिलाय. सो 2 पायर म्हणजे काय असलं पाहिजे? वेवलेंथ. आणि किती असलं पाहिजे? 1 लॅम्बडा असला पाहिजे. तर क्वेश्चन मध्ये हेच विचारलंय की डी ब्रॉय वेवलेंथ किती असणार? तर आन्सर येणार आहे 2 पायर. लक्षात आलं? सो 2 पायर, पायर, 1/2 पायर, 1/4 पायर असे ऑप्शन होते. तर फर्स्ट ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट येणार. सिमिलर क्वेश्चन बघा. सिमिलर एक क्वेश्चन विचारतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फोर्थ ऑर्बिटचा सर्कम्फरन्स आहे 2 पाय R4, वेअर R4 इज द रेडियस ऑफ दॅट फोर्थ ऑर्बिट. ठीक आहे, 2 पाय R4 फोर्थ ऑर्बिटची. तर त्या ऑर्बिटमध्ये डी ब्रॉय वेवलेंथ किती असेल? त्या ऑर्बिटमध्ये फोर्थ ऑर्बिटचा सर्कम्फरन्स एवढा दिलाय, तर तिथं वेवलेंथ किती असेल? तर काय येणार बघा, 2 पाय R4 इज इक्वल टू काय लिहिणार आता सांगा? 2 पाय R4 इज इक्वल टू 4 लॅम्बडा लिहिणार रे. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार आहे? पाय R4 डिवायडेड बाय 2. ही डी ब्रॉय वेवलेंथ फोर्थ ऑर्बिटमध्ये असणार. लक्षात येत आहे? फोर्थ ऑर्बिट, 4 लॅम्बडा. हे बघा, हे विसरायचं नाही. पहिल्या ऑर्बिटमध्ये फक्त एकच वेव्ह बसते, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फक्त 2च वेव्ह बसतात, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 3च वेव्ह बसतात. लक्षात येत आहे? हे वेव्ह कधीही विसरायचं नाही. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटचं इक्वेशन येणार 2 पाय आर इज इक्वल टू 1 लॅम्बडा. हे महत्वाचे इक्वेशन आहे, ते पाठच करून ठेवायचे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली हायपोथेसिस फर्स्ट ऑर्बिटला 2 पाय आर किंवा 2 पाय R1 पाहिजे तर लिहा. 2 पाय R1 इज इक्वल टू 1 लॅम्बडा. सेकंड ऑर्बिटला 2 पाय R2, कारण रेडियस ऑर्बिट टू ऑर्बिट रेडियस चेंज होत जाणार ना. 2 पाय R2 इज इक्वल टू 2 लॅम्बडा. थर्ड ऑर्बिटला 2 पाय R3 इज इक्वल टू 3 लॅम्बडा. हे डी ब्रॉग्लीचं एक्सप्लेनेशन आहे, त्याच्यामुळे ते विसरायचं नाही. बरं, याच्यावरून एक क्वेश्चन विचारतो आता. याच्यावरून डी ब्रॉय हायपोथेसिस वरूनच आणखी एक क्वेश्चन. बघा, क्वेश्चन काय आहे. फर्स्ट ऑर्बिटची रेडियस सगळ्यांनाच माहिती आहे. किती आहे रे फर्स्ट ऑर्बिटची रेडियस हायड्रोजन ऍटम मध्ये? इन हायड्रोजन ऍटम फर्स्ट ऑर्बिटची रेडियस किती असते? व्हॅल्यू सांगा. व्हॅल्यू पाठ पाहिजे ती. इन हायड्रोजन ऍटम फर्स्ट ऑर्बिटची रेडियस किती असते? हे सगळे व्हिडिओज रिपीट बघा. याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट, सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम मी कव्हर केलेले आहेत. एवढं व्यवस्थित परफेक्ट केलं ना, एकही तुमचा हे मार्क जाणार नाहीये. मेन्स असू दे, नाहीतर नीट असू दे, नाहीतर सीईटी असू दे. फर्स्ट ऑर्बिटची रेडियस असते 0.53 अँगस्ट्रॉम. 2 डिजिट मध्ये घेऊया. 529 असतं, 529 किंवा 0.53 फर्स्ट ऑर्बिटची रेडियस. ठीक आहे. तर आता दिलंय त्या हायड्रोजन ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन फोर्थ ऑर्बिट. इलेक्ट्रॉन फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व व्हायला लागलाय. तर फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना त्याला वेव्ह नेचर असणार आहे. तर वेवलेंथ इन फोर्थ ऑर्बिट किती असेल मग? डी ब्रॉय वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इन फोर्थ ऑर्बिट, दॅट इज द क्वेश्चन. फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना त्याची डी ब्रॉग्ली वेवलेंथ किती असणार आहे, असा क्वेश्चन होऊ शकतो. हे बघा, फर्स्ट ऑर्बिटची रेडियस माहित असेल तर फोर्थ ऑर्बिटची रेडियस काढू शकताय का नाही? रेडियस काढू शकताय ना. रेडियस आणि एन मध्ये रिलेशन काय आहे? म्हणून ते पहिले दोन फॉर्म्युला काय, एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, ते कधीही विसरायचं नाही. एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन. एन स्क्वेअर बाय झेड काय असतं रे? रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड असतं, आणि व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड बाय एन असतं.
हे महत्वाचं आहे. म्हणजे रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर, बरोबर आहे ना. म्हणजे रेडियस जी आहे ती ऑर्बिटचा जो नंबर असेल त्याच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटची 0.53 असेल तर फोर्थ ऑर्बिटची डायरेक्ट काढता आलं पाहिजे रे. कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे फोर्थ ऑर्बिटचे काढायला? रेडियस ऑफ फोर्थ ऑर्बिट काढायला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? 16 सो 0.53 इंटू 16 म्हणजे फोर्थ ऑर्बिटची रेडियस किती असणार बघा? बरोबर आहे ना, 8.48. बरोबर बरोबर आहे का बघा? अँगस्ट्रॉम. ठीक आहे. आता फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असणार डिब्रॉय हायपोथेसिस नुसार काय येणार बघा? सर्कम्फरन्स त्या ऑर्बिटचा जो असणार आहे 2πr4. फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असणार 2πr म्हणजे सर्कम्फरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. n लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे? 4 लॅम्बडा असणार. ही झाली वेव्हलेंथ इन फोर्थ ऑर्बिट, ते काढायचं आहे आपल्याला. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार आहे? 4 न डिवाइड केलं तर πr4 डिवायडेड बाय 2 येणार. फोर्थ ऑर्बिट मधली डिब्रॉय वेव्हलेंथ. ठीक आहे. सो पायची व्हॅल्यू 3.142 इंटू r4 किती दिलाय? 8.48 डिवायडेड बाय 2. सो फोर्थ ऑर्बिट मध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असणार त्यावेळी त्याची वेव्हलेंथ एवढीच असली पाहिजे. हे डिव्हिजन आपल्याला करावं लागेल. 3.142 इंटू ही येते 13.32 13.32 अँगस्ट्रॉम ही त्याची वेव्हलेंथ असलीच पाहिजे. लक्षात येत आहे? हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे बघा. एक्झामला हा असा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. हायड्रोजन ऍटमच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये एवढी आहे रेडियस, तर फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असणार त्याची डिब्रॉय वेव्हलेंथ किती असणार? डिब्रॉग्ली वेव्हलेंथ 13.32. लक्षात आला का हा क्वेश्चन? या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे का? असं सिमिलर दुसरा एक क्वेश्चन देऊ? एक क्वेश्चन देतो मी, तुम्ही सॉल्व्ह करा. बरोबर, स्क्वेअरच करायचं आहे. तर फर्स्ट ऑर्बिटची पुन्हा एकदा हायड्रोजन ऍटमच घ्या. हायड्रोजन ऍटम मध्ये फर्स्ट ऑर्बिटची रेडियस 0.53 अँगस्ट्रॉम आहे. ठीक आहे. ओके. आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे तो रिव्हॉल्व्ह व्हायला लागलाय थर्ड ऑर्बिटमध्ये. थर्ड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह व्हायला लागलाय. तर थर्ड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना त्याची डिब्रॉय वेव्हलेंथ किती असेल? इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ किती असेल? इलेक्ट्रॉन वेव्हची वेव्हलेंथ किती असेल थर्ड ऑर्बिटमध्ये? जरा सॉल्व्ह करा. ओके. पुन्हा एकदा सांगतोय, डिब्रॉय वेव्हलेंथ काढायला सांगितल्यानंतर फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे? 2πr सर्कम्फरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. सर्कम्फरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. बरोबर. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2πr इज इक्वल टू 1 लॅम्बडा, सेकंड ऑर्बिट मध्ये 2πr इज इक्वल टू 2 लॅम्बडा, थर्ड ऑर्बिट मध्ये 2πr इज इक्वल टू 3 लॅम्बडा. ओके. आणि लॅम्बडा काढायचा असेल तर फक्त r ची व्हॅल्यू परफेक्टली काढून ठेवावी लागेल. बरोबर. इथं मी कॅल्क्युलेशन करतो. आता थर्ड ऑर्बिट आहे. थर्ड ऑर्बिट मध्ये काय व्हायला पाहिजे? 2πr इज इक्वल टू 3 लॅम्बडा व्हायला पाहिजे. ओके. वेअर r इज द रेडियस ऑफ द थर्ड ऑर्बिट. सो वेव्हलेंथ येणार आहे 2π रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट डिवायडेड बाय 3. सो 2π रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट कसं काढणार? 0.53 इंटू 9 करणार ना. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर डिवायडेड बाय 3. सो 3 न 9 ला डिवाइड केलं तर इथं 3 येणार आहे. ओके. तर हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2 इंटू 3.142 इंटू 0.53 इंटू 3 दॅट इज द डिब्रॉय वेव्हलेंथ. बरोबर. So answer is 9.99. 9.99 angstrom. That is the de Broglie wavelength when it is revolving in the third orbit.
आता इथं आणखी एक क्वेश्चन दिलाय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट रिगार्डिंग द लिमिटेशन ऑफ बोहर्स मॉडेल. म्हणजे लिमिटेशन म्हणून मी सांगितलं होतं की व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यातला कुठला ऑप्शन इनकरेक्ट आहे रिगार्डिंग बोहर्स मॉडेल. वन बाय वन ऑप्शन वाचतो मी. दिस मॉडेल इज ऍप्लिकेबल ओनली टू सिंगल इलेक्ट्रॉन सिस्टीम. हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? सेकंड बघा, इट डज नॉट एक्सप्लेन फाईन स्ट्रक्चर ऑफ स्पेक्ट्रलाइन. फाईन स्ट्रक्चर म्हणजे स्प्लिटिंग अप ऑफ स्पेक्ट्रलाइन्स. डज नॉट एक्सप्लेन, हे करेक्टच आहे ना. Its assumption regarding stationary orbits supports Heisenberg uncertainty principle. Heisenberg uncertainty principle बोहरचे जे पॉस्ट्युलेट आहेत ते ओबे करू शकत नाही. ओके, हे एक महत्वाचं लिमिटेशन आहे. अँड नन ऑफ द अबोव. सो आन्सर काय येणार आहे? थर्ड इज इनकरेक्ट. थर्ड इनकरेक्ट येणार ना. आन्सर काय दिलंय बघा 15चं. 15 नंबर आन्सर. इज द आन्सर. ओके, तर ते लिमिटेशन मध्ये हे एक लिमिटेशन तिथे लिहू शकताय. बोहरचं जे मॉडेल आहे ते हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल ओबे करू शकत नाही. किंवा कारण याचं रिझन का, हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल का आहे? इलेक्ट्रॉनचा आपण एकाच वेळी दोन्ही गोष्टी डिसाईड करू शकत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणजे काय, करेक्टली डिफाईन करू शकत नाही दोन गोष्टी इलेक्ट्रॉनच्या एकाच वेळी. कुठल्या दोन गोष्टी? एक म्हणजे मोमेंटम आणि त्याची पोझिशन. मोमेंटम माहिती असेल तर पोझिशन माहिती नसतं, आणि पोझिशन माहिती असेल तर मोमेंटम माहिती नसतं. आणि बोहरच्या मॉडेल मध्ये काय करू शकतो, एकाच वेळी त्या इलेक्ट्रॉनचं मोमेंटम पण काढू शकतो आणि त्याची पोझिशन पण काढू शकतो. न्यूक्लियस पासून किती अंतर आहे वगैरे वगैरे. पोझिशन म्हणजे न्यूक्लियस पासून किती दूर आहे हे सांगणं. आणि मोमेंटम कशावर डिपेंड असतं? व्हेलॉसिटी माहिती आहे ना आपल्याला. मग आपल्याला बोहर्सच्या मॉडेलमध्ये बघा, आपल्याला प्रत्येक ऑर्बिटची रेडियस डेफिनेटली काढू शकतो. त्याचबरोबर प्रत्येक ऑर्बिट मधली व्हेलॉसिटी डेफिनेटली काढू शकतो. म्हणजे आपल्याला बोहर्सच्या मॉडेलनुसार परफेक्ट पोझिशन पण मिळते न्यूक्लियस पासून किती असताना, आणि परफेक्टली त्याचं मोमेंटम देखील मिळतं. परंतु हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल काय सांगतं की एखाद्या इलेक्ट्रॉनचं एकाच वेळी मोमेंटम आणि पोझिशन सांगू शकत नाही. कुठली तरी एकच गोष्ट सांगू शकतो. एक तर पोझिशन सांगू शकतो, नाहीतर मोमेंटम सांगू शकतो. पोझिशन सांगितलं तर मोमेंटम सांगता येणार नाही, आणि मोमेंटम सांगितलं तर पोझिशन सांगता येत नाही. हा पार्ट फिजिक्समध्ये नाही ऍक्च्युली. हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल हा केमिस्ट्रीमध्ये आहे. तो कदाचित तुम्ही स्टडी केलेला असेल. तुम्ही स्टडी केलाय का केमिस्ट्रीमध्ये हा पार्ट? केमिस्ट्रीमध्ये हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल आहे. हा एक लिमिटेशन टाकूया. बघा, लिमिटेशन मध्ये आणखी एक लिमिटेशन काय ऍड करायचं आहे? लिमिटेशन नंबर 6. बोहर्स मॉडेल doesn't obey Heisenberg uncertainty principle. बोहर्स मॉडेल doesn't obey Heisenberg uncertainty principle. तर आतापर्यंत आपण ऍटम्सचा पार्ट बघितलेला आहे, अँड इथं आपला थेरीचा पार्ट एंड होतोय. ओके, थेरीमध्ये ऍटम चे जे कन्सेप्ट आहे तो एवढाच पार्ट याच्यामध्ये आहे. नीट आणि मेन साठी आता आणखी काही एक्स्ट्रा पार्ट आहे. तो पार्ट आपण ऍटमचे रिलेटेड स्टडी करणार आहे, दॅट इज एक्सरेज. ओके, सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर, दॅट इज ऍटम. आणि त्याच्यानंतर एक नवीन टॉपिक चालू होईल, दॅट इज न्यूक्लिआय. ठीक आहे, तर आपल्याला एक्सरेजचा पार्ट स्टडी करायचा आहे. दिस इज नॉट फॉर थेरी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, थेरीमध्ये एक्सरेजचा पार्ट कुठेही टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाही आहे. एक्सरेजचा पार्ट, एक्सरेज. आता एक्सरेजचं एक्सरेजची डिस्कवरी कोणी केलेली आहे? रॉन्टजेन या सायंटिस्टनं. ओके, W
रॉन्टजेन या विल्हेम रॉन्टजेन असं म्हटलं जातं. डब्ल्यू म्हणजे विल्हेम रॉन्टजेन या सायंटिस्टनं एक्सरेची डिस्कव्हरी केलेली आहे. आणि एक्सरेची जी डिस्कव्हरी आहे ही एक ऍक्सिडेंटल गोष्ट आहे. ऍक्सिडेंटली एक्सरेची डिस्कव्हरी झाली. आता एक्सरेची डिस्कव्हरी कशी झाली ही अगोदर लक्षात घ्या. आता टेक्स्टबुक मध्ये आपल्या बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये हा पॉईंट नाही आहे, तो ऑटोमॅटिकली सीईटी ला देखील हा पॉईंट नसणार आहे. ओके, तर एक्सरेचा जो पार्ट आहे तो फक्त आणि फक्त कोणाला असणार आहे? इट इज ओनली फॉर दी मेन्स अँड नीट एक्झाम. ठीक आहे, सीईटी एक्झामला हा पार्ट नसणार आहे. सो विल्हेम रॉन्टजेन या सायंटिस्टनं एक्सरेचा शोध लावलेला आहे. आता जे जे थॉम्सनचे जे एक्सपेरिमेंट आहेत ते एक्सपेरिमेंट रॉन्टजेन देखील करत होता. रॉन्टजेन म्हणजे कुठला एक्सपेरिमेंट? लो प्रेशर गॅसमधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो कसा होतो हा एक्सपेरिमेंट रॉन्टजेन देखील करत होता. आणि त्याच्यामध्ये काय बघा, अशा प्रकारे रॉन्टजेनचा एक्सपेरिमेंट जो आहे तर त्याच्यामध्ये काय आहे? एक इव्हॅक्युएटेड ट्यूब आहे, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ठीक आहे, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब म्हणजे त्याच्यामधली एअर काढून टाकलेली आहे किंवा नेग्लिजिबल अमाऊंट ऑफ एअर आहे. एअर प्रेशर आतमध्ये नेग्लिजिबल आहे. तर साधारणपणे 1 mm 2 mm ऑफ एच असतं प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं? 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. 760 असतं. आणि इथली एअर एवढी काढलेली असते की त्याच्यामध्ये नेग्लिजिबल अमाऊंट ऑफ एअर राहते. आणि आतलं प्रेशर साधारणपणे किती असतं? 2 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असतं. ठीक आहे, याच्या एका साईडला कॅथोड असणार आहे आणि दुसऱ्या साईडला काय असणार आहे? ऍनोड असणार आहे. आणि कॅथोड आणि ऍनोड मध्ये साधारणपणे 10,000 व्होल्टचा काय लावलेला असतो? पोटेन्शियल डिफरन्स लावलेला असतो. 10,000 व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ओके, 10 किलो व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅथोड आणि ऍनोड मध्ये पीडी लावलेला असतो. ठीक आहे, इकडे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह. आता जे जे थॉम्सन देखील हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत होता. रॉन्टजेन देखील हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत होता. जे जे थॉम्सननं याच एक्सपेरिमेंटवरून कुणाचा शोध लावला? इलेक्ट्रॉनचा शोध लावला. म्हणजे या पद्धतीने हा कॅथोड आणि हा ऍनोड यांच्यामध्ये 10,000 व्होल्टचा पीडी जर लावला तर या कॅथोड मधून काय होतात? काही हाय व्हेलॉसिटी पार्टिकल निघताना दिसतात आपल्याला, या पद्धतीने अरेंजमेंट केली तर. आणि हे पार्टिकल कॅथोड मधून निघतात म्हणून याला नाव काय दिलं होतं? इनिशियली कॅथोड रेज असं नाव दिलेलं होतं. काय? कॅथोड रेज याला नाव देण्यात आलं होतं, कॅथोड रेज. आणि नंतर इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड वगैरे लावून बघितल्यानंतर हे जे पार्टिकल्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज आहेत हे लक्षात आलं, बरोबर. आणि ते कुठलीही तर कॅथोडचं मटेरियल कुठलंही जरी वापरलं, लक्षात घ्या, कुठलंही कॅथोडचं मटेरियल वापरलं तरी याच्या प्रॉपर्टीज सेमच असतात. आणि याच्यावरून हा ऍटमचा एक फंडामेंटल एलिमेंट असला पाहिजे, म्हणजे ऍटम मध्ये निगेटिव्ह चार्जेस असले पाहिजेत. हे जे जे थॉम्सननं शोधून काढलं. आणि या पार्टिकलला नंतर काय नाव दिलेलं आहे? इलेक्ट्रॉन असं नाव दिलेलं आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी कोणी केली? जे जे थॉम्सनने. हा एक्सपेरिमेंट रॉन्टजेन देखील परफॉर्म करत होता. आणि रॉन्टजेन परफॉर्म करत असताना ऍक्सिडेंटली काय झालं लक्षात घ्या, इथं जवळ एक फोटोग्राफिक फिल्म ठेवलेली होती. फोटोग्राफिक फिल्म ती कवर्ड होती, पूर्णपणे कम्प्लिटली कवर्ड फोटोग्राफिक फिल्म होती, फोटो फिल्म. काही डिस्कव्हरीज या इथं ज्या आहेत त्या ऍक्सिडेंटल डिस्कव्हरीज आहेत, लक्षात घ्या. फोटोग्राफिक फिल्म होती आणि बाय मिस्टेक काय झालं, फोटोग्राफिक फिल्म आणि ऍनोड यांच्यामध्ये त्यांचा हात आला. ओके, म्हणजे ते ट्यूबच्या आतमध्ये नाही, ट्यूबच्या बाहेर आहे हात, लक्षात घ्या. फोटोग्राफिक फिल्म आणि ऍनोड, इथं जो ऍनोड आहे ना त्याच्यामध्ये हात आला. नंतर ही फोटोग्राफिक फिल्म ज्यावेळी वापरण्यासाठी रॉन्टजेननं घेतली त्यावेळी त्याला काय दिसून आलं, या फोटोग्राफिक फिल्मवर त्याच्या हाताच्या आतमधलं जे बोनचं स्ट्रक्चर आहे ना, जे बोनचं स्ट्रक्चर या पद्धतीनं काहीतरी असतं बोनचं स्ट्रक्चर, तर ते बोनचं स्ट्रक्चर जे आहे ना ते या पद्धतीनं बोनचं स्ट्रक्चर त्याला त्या फोटोग्राफिक फिल्मवर दिसून आलं. या पद्धतीनं असं काहीतरी बोनचं स्ट्रक्चर जे आहे ना त्या फोटोग्राफिक फिल्मवर त्याला दिसून आलं. हा एक्सपेरिमेंट मग त्याने हे असं का झालं म्हणून रिपीटेडली परफॉर्म केला. रिपीटेडली फोटोग्राफिक फिल्मच्या समोर हात ठेवून बघितला आणि त्याच्यावरून त्या फोटोग्राफिक फिल्मवर प्रत्येक वेळी त्याला काय मिळालं, हाताच्या आतमध्ये जे बोन्स असतात त्या बोन्सचं स्ट्रक्चर मिळायला लागलं, लक्षात घ्या. ठीक आहे, हा एक्सपेरिमेंट त्यांना त्याची वाईफ जे आहे त्या वाईफला देखील करून दाखवलाय ऍज अ सरप्राईज म्हणून. ओके, सरप्राईज म्हणून वाईफला देखील, वाईफच्या हाताचं देखील आतल्या बोनचं स्ट्रक्चर
त्यानं फोटोग्राफिक फिल्मवर त्यावेळी घेतलेलं होतं. त्याची स्टोरी वगैरे तुम्हाला नेटवर मिळेल, स्टोरी अवेलेबल आहे इंटरनेटवर. आणि त्यावेळी रॉन्टजेनला असं लक्षात आलं की ज्यावेळी हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन या ॲनोडवर स्ट्राईक होतात, हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन हे कुठं जाऊन स्ट्राईक होणार? ॲनोडवर स्ट्राईक झाल्यानंतर काय होतं, याच्यामधून काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडतात. कारण फोटोग्राफिक फिल्मला कोण अफेक्ट करू शकतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अफेक्ट करू शकतात. आणि त्याचबरोबर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत ते कुठून पास झालेले आहेत? आपल्या हाताचं जे फ्लेश आहे, माऊस आहे, त्या माऊसामधून पास झालेले आहेत. आणि फोटोग्राफिक फिल्मचा जो कव्हर आहे, कारण ती पॅक्ड होती, नाहीतर उघड्यावर जर फोटोग्राफिक फिल्मवर ठेवली तर फिजिबल लाईट देखील काय करणार? त्याला अफेक्ट करणार, इमेज प्रोड्यूस करणार. म्हणजे हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत ते आपल्या फ्लेश मधून, माऊस मधून पास होतात, बोन मधून मात्र पास होऊ शकत नाहीत. आणि इथं जो कव्हर होता, कागदाचा पातळ कव्हर, त्याच्यामधून देखील पास झाले आणि फोटोग्राफिक फिल्मवर त्यानं अफेक्ट प्रोड्यूस केला. आता हे रेज त्यावेळी या डेफिनेटली रॉन्टजेनला हे लक्षात आलं की या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत की ज्याची पेनिट्रेशन पॉवर चांगली आहे, ज्याची पेनिट्रेशन पॉवर म्हणजे सर्टन मटेरियल मधून ते पास होऊ शकतात, बोन मधून मात्र ते पास होऊ शकत नाहीत, किंवा मेटल मधून मात्र ते पास होऊ शकत नाहीत. ओके, आपल्या बॉडीचं जे फ्लेश आहे तिथूनच फक्त पास होऊ शकतात. बोन मधून पास होऊ न शकल्यामुळे काय होणार आहे, त्या बोनच्या पाठीमागचा जो रिजन आहे तिथं फक्त काय मिळणार आहे तुम्हाला? ब्लॅक स्पॉट मिळणार, आणि बाकीच्या ठिकाणी काय मिळणार? व्हाईट स्पॉट मिळणार आहे. ओके, एक्सरे तुम्ही बघितलेला असेल तर त्याच्यामध्ये काही ब्लॅक असतो आणि बाकीचा व्हाईट स्पॉट असतो, बरोबर आहे ना? म्हणजे ज्याच्यामधून एक्सरेस पास होत नाहीत तो पार्ट जो आहे तो ब्लॅक पार्ट असणार आहे. तर रॉन्टजेनला हे लक्षात आलं की हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन, कॅथोड पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन, ज्यावेळी ॲनोडवर म्हणजे मेटलवर स्ट्राईक होतात त्यावेळी त्या मेटलमधून काय होतात? काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडतात. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कुठल्या टाईपचे आहेत हे रॉन्टजेनला त्यावेळी माहिती नव्हतं, आणि म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे एक्स रेज. एक्स रेज म्हणजे काय? अननोन रेज. एक्स रेज म्हणजे काय? अननोन रेज, एक्स रेज. आणि अशा प्रकारे एक्सरेची डिस्कव्हरी झालेली आहे. लक्षात येत आहे? तर एक्सरेची डिस्कव्हरी जी आहे ती रॉन्टजेन, विल्हेम रॉन्टजेननं केलेली आहे. आणि अनएक्सपेक्टेडली, ऍक्सिडेंटली या अननोन रेजचा शोध लागलेला आहे, आणि तिथून पुढे त्याला नाव एक्सरेजच राहिलं, कुणीही त्याला नाव दिलेलं नाही. रॉन्टजेननं जे नाव दिलं तेच नाव तिथून पुढे युज करण्यात आलेलं आहे, एक्सरेज. आता हे एक्सरेज नेमके प्रोड्यूस कसे होतात, म्हणजे हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन ॲनोडवर स्ट्राईक झाल्यानंतर एक्सरेज कसे प्रोड्यूस होतात, तो पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. प्रत्येक रेजची पेनिट्रेशन पॉवर ठरलेली आहे. ती पेनिट्रेशन पॉवर जी आहे प्रत्येक रेजची ठरलेली आहे, कशामधून पास व्हायचं आणि कशामधून पास व्हायचं नाही. जेवढी फोटॉनमध्ये एनर्जी जास्त असते तेवढी त्याची पेनिट्रेशन पॉवर जास्त असते. आता फॉर एक्झाम्पल गॅमा रेज मात्र काय होऊ शकतात, अगदी 1 मीटरची मेटल वॉल असेल तर त्याच्यामधून देखील पास होऊ शकतात. तुम्ही बघितलेलं असेल मिलिटरीमध्ये काही इक्विपमेंट्स आहेत, ती इक्विपमेंट्स काय करतात, एका रूम मध्ये वॉलच्या पलीकडे काय आहे त्याचे देखील पिक्चर घेऊ शकतात. त्या वॉलवर फक्त गॅमा रे कॅमेरा बसवलेला असतो. गॅमा रे जे आहे ते 1 मीटरच्या वॉल मधून जाऊ शकतात, म्हणजे एखाद्या मोठ्या बिग वॉल मधून देखील पास होऊ शकतात. आत जातात, आतून रिफ्लेक्ट होताना बाहेर येतात, आणि त्याच्यानुसार काय होणार आहे, त्याला गॅमा रे फोटोग्राफी. सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर असते गॅमा रेची, आणि त्याच्यापेक्षा कमी एक्स रेची. कारण जसे हे एक्सरे म्हणजे ते शेवटी फोटॉन असणार आहे, ते मटेरियल मधून पास होत असताना त्याची एनर्जी कमी 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 होत जाते. ओके, आणि एका सर्टन थिकनेस पर्यंत गेल्यानंतर त्याची एनर्जी पूर्णपणे झिरो होते. त्याला देखील एक थिकनेसचं लिमिटेशन आहे. एका सर्टन थिकनेस पर्यंत प्रत्येक रेज पास होऊ शकतो, जोपर्यंत त्याची एनर्जी कमी होत नाही तोपर्यंत, पूर्ण झिरो होत नाही तोपर्यंत. जर थिकनेस पास होईपर्यंत त्याला थोडी एनर्जी राहिली तर तो काय होणार, त्या मेटल मधून किंवा याच्यामधून त्या कंटेंट मधून पास होणार आहे. ओके, फ्लेश मधून पास होताना एनर्जी कमी होत नाही, बोन मधून पास होताना एनर्जी कमी 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 होत जाते. त्याचे जे बोन मधले जे पार्टिकल असतात ती एनर्जी थोडी 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 ऍब्सॉर्ब होतात, लक्षात घ्या. ठीक आहे, बाकीचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया.